ठाण्यातील नौपाडा परिसरातील शिवानंद इमारतीमध्ये असलेल्या एका खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आउटलेट विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। आउटलेटमध्ये सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रहिवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। परिसरात अनेक दिवसांपासून असह्य दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी भाजप नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेवक संजय वाघुले आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित विभागाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकून तपासणी केली। तपासादरम्यान खाद्यपदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तसेच काही दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ सडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले। या अनियमितता आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित आउटलेट सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारे अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे। सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अशी भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधींनीही स्पष्ट केली आहे। मागील 1 वर्षापासून जसं वाघुले साहेबांनी सांगितलं इथे हे इन्स्टामार्टचं गोडाऊन आहे। अनेकदा असं होतं की इथे त्या सुळे काकू असतील, अनेक सिनियर सिटीजन राहतात, त्यांच्या तक्रारी आम्हाला वारंवार यायच्या की मोठमोठ्याने आवाज येतोय वगैरे। आम्ही रात्री नौपाडा रक्षक काम करत असताना त्यांना सांगायचो, पण आता त्यांनी सगळे लिमिट क्रॉस केले। कारण कसं असतं, आता एफडीएच्या एवढ्या महाराष्ट्रात कारवाया सुरू असताना सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीनं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं इथे काम करताय, आणि मला सांगा आता मी स्वतः इन्स्टावरनं अनेक वस्तू मागवत असतो कारण ते इन्स्टंट येतं म्हणून, पण इतका विश्वास आपण यांच्यावर ठेवतो आणि जर इथे इतका गलथान कारभार चाललाय आणि ज्या पोटात वस्तू जात आहेत, आता आपण रोज ऐकतोय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून ते दुधाचा असेल, इतर विषय असेल, आणि अगदी आम्ही राहतो तिथे जर हे होत असेल तर अर्थातच आम्ही कोणी खपून घेणार नाही आहोत। समजल्यानंतर खरं तर सकाळी भास्कर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी परिस्थिती आहे, ते स्वतः इथे आले। आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि संजय वाघुले साहेब इथे आले। त्याच्यानंतर जे आता परिस्थिती झालेली आहे की त्यांच्यावर कारवाई तर होतीये, पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जे काही असे इन्स्टाचे, स्विगीचे, जे काही ब्लिंकिटचे असे गोडाऊन असतील त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी घ्यायला पाहिजे। नाहीतर भविष्यामध्ये काय होईल, लोकच आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। कारण ठीक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून असतील, एक पदाधिकारी म्हणून असतील, आम्ही पुढाकार घेतोय, पण लोक सुद्धा आता जागरूक झालेली आहेत आणि तुकाराम मुंडेंच्या या सगळ्या आता प्रोसेसमध्ये लोकांच्या पण लक्षात येतंय। त्यामुळे मला असं वाटतं इथे फक्त एफडीएने कारवाई करून थांबू नये, अशा पद्धतीचे ठाण्यात जे पण काही गोडाऊन्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता मोर्चा वळवण्याची गरज दिसते। राहुल साहेब, काय सांगाल एकंदरीत या परिसरात नौपाडामध्ये कारवाई करण्यासाठी एफडीए आले, तुम्ही देखील दखल घेण्यात आलेली आहे, काय तक्रार? स्विगी इन्स्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे। शिवानंद सोसायटी, MG रोड, नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोर या ठिकाणी चालू आहे। स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये, आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे। मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे। या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना अरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो। त्यांना त्या ठिकाणी अरेराव केल्यानंतर त्यांनी मला फोन केला। या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत। एफडीआयचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे। ज्या काही कंडिशन या इन्स्टा डिमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये, आणि त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे। नक्कीच काय वाटतं, अशा ज्या घटना घडतात कुठे दखल घेणं गरजेचं आहे एफडीएने? तुम्ही या संदर्भात तक्रार स्वतः तुकाराम मुंडे यांना केली आहे, काय एफडीएच्या वरिष्ठांना? सकाळी या ठिकाणी
अस्वच्छता दिसल्यानंतर एफडीआयचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातनं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना एफडीआयनी या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे.